सकाळचे वाजले आहेत 8:30. ज्ञानेशला स्कूलला पाठवलेलं आहे आणि आता तुम्ही बघू शकताय किचनवर किती राडा आहे. आता पहिला देवपूजा करून घेतली, त्याच्यानंतर चहा घेतला, घेणार आहे. आता पहिला चहा बनवते. तर आज ज्ञानेला मसूरची भाजी, तर इथे मी चहा बनवायला ठेवलेला आहे माझ्यासाठी. तर पहिला चहा घेऊ. भांडी बनवते. सकाळ सकाळी किती राडा पडतो घरामध्ये. हे इकडं असंच पडलेलं आहे, इकडे देवपूजा वगैरे झालेली आहे, खाली पण पसारा तसाच पडलेला आहे. इकडे सगळं साहित्य विस्कटलेलं आहे सगळ्या साईडने. बाहेर पण तेच झालेलं आहे. आज बेडशीट काढले धुवायला, त्यामुळे बेड असाच पडलेला आहे. साफसफाई करायची खूपच. आज सगळं घरामध्ये असा राडा झालेला आहे. आज आमच्याकडे ना खूपच पाऊस आहे. तुमच्याकडे आहे का नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि असा बाहेर छान पाऊस आणि गरमागरम चहा, वा वा किती छान ना क्लायमेट. चहा वगैरे घेऊन झाला. आता म्हटलं चला आवरायची तयारी करूया, आवरायला घेऊया. तर पहिला आहे ना बेडवर जे पसारा सगळा होता तो ठेवून दिला. सकाळी ज्ञानेशची कपडे इस्त्री करायची होती स्कूलची, त्यासाठी इस्त्री बाहेर काढली होती, ती आतमध्ये ठेवून दिली. आता म्हटलं बेडशीटची वगैरे घडी घालून, ब्लँकेटची घडी घालून ठेवूया आणि बेडशीट वगैरे बेडवर अंथरून घेऊया. बहुतेक आमच्या घरी पाहुणे येणार आहेत दुपारपर्यंत. बहुतेक, काही खरं नाही त्यांचं, पॉसिबल झालं तर येतो बोलले आहे. त्यामुळे बाहेरचा पहिला हॉल आवरून घेते. आता पाणी तर दुपारी 1 वाजता येतं, बघू तोपर्यंत बाकीचं सगळं उरकून घ्यायचं. पाणी आल्यानंतर बाकीचे कामं करता येईल. अजून आमच्याकडे पाणी कपात चालूच आहे, एवढा पाऊस पडतोय तरी. तुम्हाला ना माझ्या व्हिडिओमध्ये भांड्यांचा आवाज खूप मोठ्याने वगैरे असा येत असेल तर त्याचं कारण आहे की माझी जे घर आहे ना, म्हणजे मी राहते तिथे सगळं मोकळं आहे, जास्त साहित्य नाही आहे, पूर्ण खाली खाली घर आहे. त्यामुळे आवाज आहे ना पूर्ण रूममध्ये घुमतो आणि त्यामुळे ना भांड्यांचा वगैरे आवाज खूप झाल्यासारखं वाटतं. मलाही थोडंसं वाईट वाटतं त्या गोष्टीचं. बाहेर लोकांना कळालं तर म्हणजे किती भांडी आपटते बिचारी, पण काय करणार, रूम रिकामी असल्यामुळे तो आवाज घुमतो आणि तो जास्त मोठ्याने वाटतो. तर इथे बेडशीट वगैरे अंथरून घेतलेले व्यवस्थित. आणि तुम्हाला माहिती आहे का माझ्या चॅनलवर सध्या 5 सबस्क्रायबर झालेले आहेत. 5 म्हणजे मला आहे ना 50,000च्या ह्याने वाटायला आलेत. म्हणजे नाही का, खुश आहे मी की कुठेतरी थोडंसं पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मिळत आहे मला. आणि मी हॉलमध्ये साफसफाई करत असताना आहे ना मला एक फुलपाखरू दिसलं, जे खिडकीमध्ये येऊन बसलं होतं. हे बघा किती छान आहे ना फुलपाखरू. छोटंसं आहे, फुलपाखरू म्हणता येणार नाही त्याला, नक्की काय काय कळालं नाही. आणि ते उडालं माझ्या हातातून आणि बरोबर जाऊन त्या खिडकीमध्ये बसलं. म्हटलं एखाद्या जीवाचं का पाप घ्यायचं ना, जीव मारून, त्याच्यापेक्षा त्याला सोडून देऊ, म्हणून मी त्याला सोडून दिलं. आणि त्याच्यानंतर म्हटलं चला आता झाडलोट वगैरे सगळी करून घेऊ घरातून. त्याच्या 2 दिवस झालं घरामध्ये आहे ना गव्हाचं पीठ संपलेलं आहे आणि माझी तब्येत व्यवस्थित नसल्यामुळे आहे ना मला बाहेर जाताच येत नाही. म्हटलं चला आज गहू दळायला द्यायचं आहे, तर थोडंसं हात फिरवून घेऊ. मी काय जास्त गहू असं साठवून वगैरे ठेवत नाही, जसे लागतील तसे नाही का 5-10 किलो घेऊन येते आणि तेवढेच दळायला देते. कारण माझ्याकडे गहू जास्त दिवस टिकतच नाही, त्याला ते टोके लागतात. आता आमच्याकडे टोके म्हणतात, काही काही ठिकाणी त्याला सोंडे म्हणतात.
ज्यावेळी मी पुण्यामध्ये राहत होते ना त्यावेळी तिथे सोंडे सोंडे म्हणायची. म्हणजे सोंडे वगैरे काय असतं मला नक्की लक्षातच यायचं नाही, कारण आमच्याकडे त्याला टोके म्हणतात. जरा चांगल्यातला गहू बघून घेतला तर त्याला जास्त मेहनत नाही लागत आपल्याला साफ करायला घ्यायला, आणि त्यामध्ये जास्त काही कचराही नसतो. थोडासा महाग पडतो पण ठीक आहे, आपल्याला तेवढं चालू शकतं ना. इथे मी रात्री घासून ठेवलेली भांडी आता सगळी लावायला घेतलेत. जाळी रिकामी करून घेते, म्हणजे आत्ता जी घासणार आहे ती त्यामध्ये सुकायला ठेवायला येते. पाऊस असल्यामुळे ना भांडी व्यवस्थित सुकत नाहीत. आणि तुम्हाला सांगू का, मी एक चॅनल चालू करण्याचं काहीतरी उद्दिष्ट आहे, त्यामुळे ना प्लीज सगळ्यांनी सबस्क्राईब करून सपोर्ट करा. माझं जे जे कारण आहे मी ते पुढे तुम्हाला, जर माझं भविष्यात होईल नाही होईल पण जर झालंच माझं मॉनिटाईज चॅनल, तर ते कारण काय आहे ते नक्की तुमच्याबरोबर मी शेअर करेन. आणि जर नाही झालंच चॅनल मॉनिटाईज तर ठीक आहे, आपलं नशीब म्हणून मी सोडून देईन. बरं, हे चॅनल खोलण्याचा जो उद्देश आहे किंवा जे मी ठरवून ठेवलेलं आहे ते मी तुम्हाला सांगू शकतो कारण काय आहे ते. पण आहे ना, मी तर आत्ताच सांगितलं तर लोक म्हणतील की सिंपत्ती मिळवते, सिंपत्तीच्या जोरावर चॅनल मोठं करते, ह्या गोष्टी होऊन जातील. त्याच्यापेक्षा आहे ना, पहिला होऊ दे नॉर्मली नॅचरली, आणि त्याच्यानंतर मग मी तुम्हाला ती जर झालंच सक्सेस तर मी काय स्टोरी आहे ते सांगेन. आणि जर नाहीच झालं तर ठीक आहे, शेवटी प्रत्येकालाच यश मिळतं किंवा प्रत्येकाला जे हवं ते मिळतं असं नाही. तर चला, हा माझा मोठा फर्स्ट ब्लॉग आहे, तर सगळ्यांनी सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, आणि भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आणि आवडला असेल तर कमेंट करा. चला भेटू, बाय.